नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराज यांचे जन्माध्यायातील वर्णन काय आहे ते आज आपण बघूया. गुरुचरित्राचा 11वा अध्याय हा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्माध्याय आहे. महाराजांचा जन्म होताच सर्वसामान्य बालकांप्रमाणे रुदन न करता ओंकाराचा केलेला उच्चार हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. महाराज हे सामान्य नाहीत ही खुणगाठ तेथील लोकांनी बांधली. त्याला पुष्टी मिळाली ती ज्योतिषांनी केलेल्या भविष्यकथनामुळे. कुमार होईल कारुण्य ऋषी गुरु सकळांचा निश्चय या शब्दात वर्णन केलेलं भविष्य ऐकून महाराजांच्या मात्यापित्याला अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी ज्योतिषाची योग्य ती संभावना केली. ज्योतिषांनी अजून पुढे सांगितलं, होईल अवतारी पुरुष माना निश्चय विश्वास संदेह न धरता यास म्हणून करती नमस्कार. श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराजांना ते कोण आहेत हे ओळखून केलेला हा पहिला नमस्कार आहे. पण महाराजांच्या मात्यापित्यांना असे वाटू लागले की हे वर्णन केलेल्या भविष्यामुळे बाळाला दृष्ट लागेल आणि म्हणून त्यांनी त्या बाळाला सर्वांच्या नजरेपासून दूर ठेवले. ज्याच्या दर्शनाने नामस्मरणाने वाईट दृष्टी वाईट दोषाचा परिहार होतो त्याला दृष्ट कशी लागेल. आणखी बाळाला मातापित्याने मंत्रवून अंगारा लावला. सर्व मंत्रही त्याचीच रूपे आहेत, पण मातापिता मनुष्य स्वभावाने काळजी करीत होते असे म्हणायला हरकत नाही. चिंतामणी ज्याचे चरण इवलेसे पाय जरी दिसत असले तरी मनातल्या मनात सर्व संकल्पना ते पूर्ण करणार आहेत. लिंब लोणाशी ओवाळीती नाना वस्तू उतरवून टाकती. जो जगातील सर्व दुःखांचा उतारा आहे त्याच्यावरून कोणता उतारा ओवाळून टाकणार आणि त्याने काय साध्य होणार होते. पण आई वडिलांना मात्र बाळाची खूप काळजी होती. त्यांना वाटत होतं माझ्या बाळाला कोणाची तरी दृष्ट वगैरे लागेल. मात्र आपल्या बालकाप्रती ही आई वडिलांची सर्वसामान्य भावना होती. अवतारात देखील आई वडिलांच्या ह्या भावनांचा भगवंताने मान ठेवला आहे. मातापित्यांच्या कोणत्याही उपायांचा इथे त्याग केलेला नाही. जगाला असामान्य असलेला परमात्मा आपल्या मातापित्याला एका लेकरापेक्षा इतर कोणत्याही स्वरूपात नाही. आई वडिलांच्या जन्मोजन्मीच्या भक्तीची पुण्याई ते फळाला आलेली आहे. तेव्हा पूर्वापार भक्तांच्या परमोच्च भक्तीचा तो मान आहे, आदर आहे. या जन्मात गुरु महाराजांनी दर्शन आणि सहवास असा भक्तियोग आपल्या आई वडिलांना दिला आहे. पुढे गुरु महाराजांनी काशीला जाऊन संन्यास घेतला आणि तेथून पुन्हा एकदा आपल्या जन्मभूमीला येत कारंजा ग्रामी मातापित्यांना दर्शन दिले. इथे आशीर्वाद रूपी म्हणाले, पावाल क्षेत्र काशीभुवनी अंतकाळी परियेसा. त्याप्रमाणे पुढे कारंजा येथून सर्व काळे परिवार काशीला आला. आजही काळे परिवाराचा काशीला वाडा आहे. महाराजांच्या बंधूंपासून पुढे वधिष्णू वंश आहे. केवळ कालौघात काळे या आडनावाचा अपभ्रंश होत ते कालिया झाले आहे इतकेच. अशा प्रकारे 11व्या अध्यायात महाराजांच्या जन्माचं सगळं वर्णन केलेलं आहे. आजही आपण कारंजा ग्रामी गेलात तर आपल्याला महाराजांचा जन्माचा रूम महाराजांचा वाडा बघायला मिळतो. तिथं कारंजा ग्रामी महाराजांचं सुंदर मंदिर पण आहे. कधी गेलात कारंजा गावाला तर नक्की बघा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.